नमस्कार, आपण पाहत आहे वन डे न्यूज आवाज सामान्य जनतेचा. प्लीज सबस्क्राईब. औरंगजेबाची कबर असलेल्या खुलताबादचे नामांतर होणार. मंत्र्याने 2 नावही सांगितली. औरंगजेबाची कबर हटवावी अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनाकडून करण्यात येत आहे. त्यावरून महाराष्ट्रात राजकारण पेटले. नागपूरमध्ये दंगल देखील झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कायद्याने कबरीला संरक्षण असल्याने ती हटवता येणार नसल्याचे सांगितले. तसेच कबरीचे उदात्तीकरण होऊ देणार नाही असेही त्यांनी ठणकावले. आता ज्या खुलताबादमध्ये औरंगजेबाची कबर आहे त्या खुलताबादचे नाव बदलू अशी घोषणा मंत्री संजय शिरसाट यांनी केली. संजय शिरसाट म्हणाले, औरंगजेबाची कबर असलेल्या खुलताबादचे नाव रत्नापूर होते. औरंगजेबाने ते बदलून खुलताबाद केले. देवगिरीचे नाव बदलून दौलताबाद केले. खुलताबादचे नामांतर होणार असून दौलताबादचे देखील नामांतर होणार आहे. संभाजीनगरचं नाव खडकी होतं. कालांतराने त्याचे नाव औरंगाबाद झाले. तसंच खुलताबादचे नाव रत्नापूर होतं. कालांतराने ते खुलताबाद झाले. औरंगजेबाने त्यांच्या काळात जे काही कारनामे केले आहेत त्यामुळे अनेक शहरांची नावे बदलली. धाराशिवचं नाव बदललं गेलं, नगरचं नाव बदललं गेलं. हे सगळं बाद आहे ना, त्याची नाव बदलण्याची प्रोसेस आम्ही करतोय असे देखील संजय शिरसाट म्हणाले. संजय शिरसाट म्हणाले, औरंगजेबाची कबर आहे तेथे मराठ्यांचे शौर्याचे प्रतीक असलेले संभाजी महाराजांचे, शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्यासाठी निवेदन येत आहेत. शिवाजी महाराजांचे आणि संभाजी महाराजांचे स्मारक या ठिकाणी बांधण्यात येईल. औरंगजेबाने नामांतर केलेल्या सगळ्या गावाची नाव बदलणार आहोत असा निर्धार देखील संजय शिरसाट यांनी बोलून दाखवला. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी, अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी वन डे न्यूजला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा.